आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मंडळी, राजकारण म्हटलं की सामना तर आलाच, आणि त्यात निवडणूक म्हटली की निश्चितपणे विधान परिषद निवडणुकीची सध्या जय्यत तयारी सुरू आहे। आणि राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगून शेवटी भाजपच्या पैलवानानं शिवसेनेच्या संजय पवार यांना चितपट केलं। मात्र आता विधान परिषदेचा सामना राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा खेळवला जाण्याची शक्यता आहे। खडसेंसाठी या निवडणुकीत राष्ट्रवादीची विशेष मोर्चे बांधणी सुरू असतानाच भाजपनं मात्र पाचवा उमेदवार देत खडसे यांच्या मनसुब्याला काहीसे सुरुंग लावले। चंद्रकांत पाटील यांनी यावेळेला मोठा स्फोट करू असं म्हटलं होतं, तर रावसाहेब दानवे यांनी सुद्धा नवा डाव टाकण्याची भाषा केली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून कौशल्य कुणाकडे आहे हे कळेलच असं म्हणत भाजपनं आता दंड थोपटलेत। लोकसभा निवडणुकीमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असा बॉम्बस्फोट झाला की जो कळलाच नाही। तसंच विधान परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षाही जास्त मोठा विजय नक्की मिळेल। आणि पूर्वी शतरंज के बादशाह देवेंद्र फडणवीस यांनी शतरंजची खेळ खेळून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला हरवलं। आता तोच खेळ आम्ही खेळणार नाही, तर आम्ही वेगळा डाव टाकणार आहे। ज्यांच्या बाजूने निकाल लागतो त्यांच्या बाजूने कौशल्य म्हटलं जातं, आणि ज्यांचा पराभव होतो ते कमी पडले असं समजलं जातं। आता मागच्या वेळेस तसं समजलं गेलं। आता ह्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे काय आहे हे जनतेला कळेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांना पाडण्यासाठी भाजपनं काही खास व्यूहरचना केल्याचा गौप्यस्फोट एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला। खडसे यांना पाडण्यासाठीच भाजपनं पाचवा उमेदवार रिंगणात उतरवल्याचंही सांगितलं जात आहे। त्यामुळे धोका भाई जगताप यांना नाही तर खडसे यांना आहे, अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। काय आहे की मला जे कळालेलं आहे की जे एनसीपीने जे उमेदवार दिलेले आहे एकनाथ खडसे साहेब, त्यांना पराभव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकद लावणार आहे। आणि भारतीय जनता पार्टीने जे एक ॲडिशनल कॅन्डिडेट दिलेला आहे ते फक्त पैशाच्या जोरावर दिलेलं आहे। त्यांनाही माहीत आहे हे गुप्त मतदान असल्यामुळे आपण कोणालाही पैशाच्या जोरावर विकत घेऊ शकतो। एमआयएम ही शिवसेनेची बी टीम असल्याचं राज्यसभेच्या निवडणुकीत सिद्ध झालंय। त्यामुळे इम्तियाज जलील यांचं वक्तव्य त्यांना मदत करणारच असणार असं फडणवीस म्हणाले। इम्तियाज जलील हे काय म्हणाले या संदर्भात मला काहीच बोलायचं नाही, कारण ते पुरते उघडे पडले आहेत। कारण एमआयएमने शिवसेनेला मतदान करून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणलेलं आहे। त्यामुळे आता एमआयएम ही शिवसेनेची बी टीम आहे हे अतिशय स्पष्ट झालेलं आहे, आणि म्हणून आपल्या ए टीमला मदत होणारी वक्तव्य ते करतात। भारतीय जनता पार्टी कुठल्याही व्यक्तीला टार्गेट करून ही निवडणूक लढत नाहीये। भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार निवडून आणण्याकरता ही निवडणूक लढते। या सगळ्या दरम्यान भाजपचा नेमका प्लॅन काय आहे, काय तयारी भाजपनं केली याची खास माहिती न्यूज 18 लोकमतकडे आहे। आणि आपण हा प्लॅन काय आहे ते पाहूयात। सामना जो आहे तो प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यात होणार अशी चर्चा होती, पण प्रत्यक्षात हा सामना तसा होणार नाही। तर प्रसाद लाड विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायानं एकनाथ खडसे अशा प्रकारचा हा सामना असेल असं सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलंय। त्यामुळे भाजपची रणनीती ही त्या प्रकारची आहे। भाजप राष्ट्रवादीची मतं सुद्धा फोडण्याचा प्रयत्न करणार असंही सूत्रांनी सांगितलंय। त्या दृष्टीने भाजपनं चाचपणी करायला सुरुवात केली आहे, काही जणांना फोन जायला सुरुवात झालेली आहे। असा आहे सगळा भाजपचा प्लॅन। आणि खडसे यांना दगाफटका झाला तर अर्थातच त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी शक्यता आहे की खडसे एकदा विधान परिषदेवर निवडून आले आणि पुढच्या काही काळात जर का मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळात सुद्धा वर्णी लागू शकते।
आणि जर का एकनाथ खडसे यांचा या निवडणुकीत पराभव झाला तर त्यांचं मंत्रिपद सुद्धा धोक्यात येईल. त्यामुळे ही निवडणूक खडसे यांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि भाजपच्या रणनीतीच्या दृष्टीने. कारण या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपापल्या जोरदार बैठका सुरू केल्या. पण काँग्रेसमध्ये मात्र अजून निवांतपणा आहे. भाजप आणि शिवसेनेनं आमदारांसोबत चर्चा केली, काही बैठका झाल्या, प्राथमिक चाचपणी झाली. पण काँग्रेसच्या आमदारांशी प्रदेश नेतृत्वानं अजून साधी बातचीत सुद्धा केलेली नाही. निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबईला कधी जायचं याचा कोणताही निरोप नाही. त्यामुळे आमदारांनी मतदान करायचं कसं, कोणत्या उमेदवाराला, याची चर्चा सुद्धा आत्तापर्यंत नसल्याचं काँग्रेसचे नागपूरचे आमदार राजू पारवे यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या आमदारांची ही तक्रार असली तरी नेत्यांना मात्र हा दावा मान्य नाही. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या विरोधातल्या आंदोलनामुळे आमदारांची चर्चा झाली नाही, पण 2 दिवसात सगळे आमदार एकत्र भेटू आणि अंतिम निर्णय होईल असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलंय. नाही, असं काही फोन वगैरे आला नाही. पण जेव्हा मागच्या निवडणुकीमध्ये आमच्या बैठकी झाल्या नेत्यांसोबत, तर मला असं वाटतं की उद्या वगैरे सगळ्या आमदाराला फोन येईल आणि सर्व लोक आम्ही एका ठिकाणी येण्याचं अगोदरच आमचं ठरलं होतं की एका ठिकाणी आम्ही बसू. नाही, हालचाली होत नाही असं नाही आहे. विजय नक्की आमचाच होणार आहे आणि सगळं एकदा ठरलं. आणखी 3-4 दिवस बाकी आहे. मला असं वाटतं 18 तारखेला आम्ही सगळे एका ठिकाणी येणार आहोत. तसा जेव्हा काही पक्षाचे लोक आम्हाला आदेश करतील आम्ही सर्व लोक जाणार आहोत. गाफील नाही आहे, परंतु जी उपाययोजना करणं गरजेचं आहे, अभिप्रेत आहे, त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. काँग्रेसचे आमदार कधी आणि कुठं हलवणार आहेत? नाही, आता आज मुंबईमध्ये राज्यपालांच्याकडं एक राजभवनावर एक मोर्चा आहे. आम्ही उद्या जिल्ह्यामध्ये निदर्शनं उद्या या कृतीविरुद्ध त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचं नियोजन झालं की मग सगळे एक ठिकाणी आमदार मुंबईमध्येच असतील. तिकडे राज्यसभा निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीवर अपक्ष आमदारांचा रुसवा कायम आहे, नाराजी सुद्धा. अपक्षांचा राग कॅश करण्याचा भाजपचा प्लॅन आहे. पाहूयात आमचा एक खास रिपोर्ट. निवडणुकीच्या तोंडावर अपक्ष महाविकास आघाडीवर रुसले. महाविकास आघाडी समर्थकांच्या संपर्कात भाजप. अपक्षांना सोबत ठेवण्याचं महाविकास आघाडी समोर आव्हान. हा, काही अपेक्षित मतं होती अपक्षांची, ती नसतील मिळाली, पण आमची मतं फुटली नाही. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडीसाठी सोपी राहिलेली नाही. राज्यसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेमुळे सरकार समर्थक अपक्ष दुखावलेत. काही अपक्ष आमदार खासगीमध्ये सुद्धा नाराजी बोलून दाखवू लागलेत. सत्ताधारी बोलत असतील तर मतदानाच्या बद्दल वेगळा विचार करायला हरकत नाही असंही अपक्षांना वाटू लागलंय. या अपक्षांचं दुखावणं भाजपच्या पथ्यावर पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आणि भाजप नेत्यांनी काही सूचक विधानं केली आहेत. आमदार विकाऊ वस्तू आहे. कुठल्या आमदारांनी विरोधात त्या ठिकाणी मतदान केलं? मला वाटतं आचारसंहितेचा भंग आहेच, परंतु आपल्याला मदत करणाऱ्यांच्या विषयी अशा प्रकारचं बोलून त्यांचा जनतेच्या मनातला विश्वास कमी करणं, त्यांची त्या ठिकाणी नाचक्की करणं, हे संजय राऊत त्या ठिकाणी त्यांच्या महाविकास आघाडीला किंमत मोजावी लागेल. एक एक मत महत्त्वाचं झालेलं असताना महाविकास आघाडीला अपक्षांची नाराजी परवडणारी नाही. अपक्षांच्या या नाराजीचा स्फोट विधान परिषद निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यसभा निवडणुकीमध्ये ओपन मतदान असताना देखील या अपक्ष आमदारांनी आम्हाला मतदान केलं. मात्र विधान परिषद निवडणुकीमध्ये मात्र गुपित मतदान असणार आहे. आम्हाला मोठ्या प्रमाणात आमदार मतदान करतील, आम्हाला मदत करतील आणि आमचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट दिग्विजयसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे.
साधारण 2 दिवसांपूर्वी देहूमध्ये शिळा मंदिराचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. मात्र त्यावेळेला अजितदादांना बोलू न दिल्यानं वाद रंगला. यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. अजितदादा आणि मोदींचं मनमोकळं नातं हे काही जणांना बघवत नाही असं फडणवीस म्हणाले. तर काही जण जाणीवपूर्वक कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात असंही त्यांनी नमूद केलं. अजितदादा आणि पंतप्रधान हे इतक्या चांगल्या मनमोकळ्यापणे बोलत होते. पंतप्रधानांनी अजितदादांची विचारपूस केली. एवढंच नाही तर अजितदादांचं नाव नाही असं लक्षात आल्यावर पंतप्रधानांनी स्वतः अरे अजितजी नाही बोलेंगे, अजितजी आप बोलिये असं म्हटलं. त्यानंतर अजितदादांनी सांगितलं की नाही आपणच बोला. हे सगळं काही लोकांना पाहवत नाहीये आणि त्यामुळे इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर जाणीवपूर्वक अशा प्रकारे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. मला तर असं वाटतं की कदाचित अजितदादांच्या विरोधातच हे षडयंत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आता भाजपनं थेट लोकसभेची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या 22 जागांमध्ये आणखी 24 जागांची भर घालण्यासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वात मोर्चे बांधणी सुरू झाले. भाजपचं मिशन 24 नेमकं काय आहे पाहूयात. लोकसभेसाठी भाजपचं मिशन 24. 47 खासदार जिंकण्याची भाजपची रणनीती. शिवसेनेच्या मतदारसंघावर विशेष लक्ष. त्या 18 ठिकाणी केंद्रीय मंत्री प्रभारी. लोकसभा निवडणुकीत 2 वर्षांहून अधिकचा कालावधी शिल्लक असला तरी भाजपनं आत्तापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात सध्या 23 खासदार असलेल्या भाजपनं 2024 मध्ये 47 खासदार जिंकवण्याची रणनीती आखली आहे. त्यासाठी गुरुवारी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये बैठक झाली, ज्यात आणखी 24 खासदार जिंकण्यासाठी मिशन 24 ची घोषणा करण्यात आली आहे. जे आम्ही जिंकलो आहोत त्याच्यावर तर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोच आहोत, पण आपल्याला नव्याने जे जिंकायचे आहे असे देखील आम्ही काही निवडले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे जे आज काही 16 मतदारसंघ जे आम्ही निवडले आहेत याच्या व्यतिरिक्त अजून 8 मतदारसंघावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार. 48ही मतदारसंघामध्ये ताकदीने आम्ही लढू आणि यापूर्वी आम्ही दाखवलं आहे 40, 42 मतदारसंघ जिंकणं हे काही सोपं काम नाही आहे. ते आम्ही जिंकलेलो आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे की आम्ही 48ही मतदारसंघामध्ये आमची तयारी असणार आहे आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. या रणनीतीतून भाजपनं थेटपणे शिवसेनेला टार्गेट करण्याचं ठरवलंय. कारण शिवसेनेचे ज्या 18 मतदारसंघात खासदार आहेत त्या सर्व 18 मतदारसंघांमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री प्रभारी असणार आहेत. तसे संकेतच देवेंद्र फडणवीसांनी दिले. भूपेंद्र यादव जी आहेत किंवा आमचे अनुराग सिंग ठाकूर आहेत, प्रल्हाद पटेल साहेब आहेत, अशा अनेक मंत्र्यांना कामं देण्यात आलं. जसं आता महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांना केरळमध्ये, काहींना तामिळनाडूमध्ये देखील काम देण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरातल्या या मतदारसंघामध्ये सगळे मंत्री जाणार. रणनीती जर भारतीय जनता पार्टी केंद्रीय मंत्र्यांना वापरून करणार असेल तर मला वाटतं या महाराष्ट्रातल्या जनतेचा, या महाराष्ट्रामध्ये असलेल्या शिवसेनेचा पराभव करू इच्छिते तर त्याची लोकशाही तंत्राने लोकच त्याला उत्तर देतील. एकंदरीतच महाविकास आघाडीचे नेते विधान परिषद त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं पावलं टाकताना दिसतायत. भाजपनं मात्र तब्बल 2 वर्षांआधीच लोकसभेची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजपची ही ऍडव्हान्स रणनीती शिवसेनेला कोंडीत पकडण्यात यशस्वी होते का हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. मुंबईहून तुषार उपनवारसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस तसंच राष्ट्रवादीचेही प्रमुख नेते उपस्थित होते. ओबीसींवर कोणताही अन्याय होणार नाही ही आमची भूमिका असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. वोटर लिस्ट घ्यायची आणि तिथले जे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, त्यांना माहीत आहेच, पण तरीसुद्धा त्या गावामध्ये फिरून
कुठल्या सर्वेक्षण थांबवता येणार नाही आम्हाला, कारण 12 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे. आम्ही सर्वेक्षण थांबवण्याची मागणी केलेली नाही. आम्ही सांगितलं की ओबीसीची संख्या ही अशा रीतीने केवळ नावावरून गेल्यामुळं, म्हणजे पाटील आहेत, पवार आहेत, तर हे सगळे त्याच्यामध्ये. आता मुंबईमध्ये सुद्धा आगरी समाजाचंच कितीतरी पाटील आहेत, कुणबी आहेत कितीतरी. तर याचा सगळा विचार करावा. तर त्यांनी सांगितलं की होय, आमच्या ते लक्षात आहे आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. वाहनांची बोगस नोंदणी आणि ती सुद्धा बुलढाण्याच्या आरटीओमध्ये सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तब्बल 34 वाहनांची बोगस नोंदणी झाल्याची कबुली न्यूज 18 लोकमतच्या छुप्या कॅमेऱ्यातच कैद झाले. बुलढाणा आरटीओ कार्यालयात वाहनांच्या बोगस नोंदणी प्रकरणी कर्मचाऱ्यांचं लॉगिनच बंद करण्यात आलंय. या प्रकरणी एक कार सुद्धा ताब्यात घेण्यात आली. सहाय्यक प्रादेशिक अधिकारी गोपाळ वारोकर यांनी कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यास नकार दिला, पण त्यांनी दिलेली कबुली छुप्या कॅमेऱ्यात मात्र कैद झाली. कुठल्याही गाडीला कुठला नंबर देत आहे? कागदाचा हेरफेर, फोर व्हीलरला टू व्हीलरचा देता येतो, टू व्हीलरला फोर व्हीलरचा देता येतो. फी भरून आहे तेवढी, एक स्पेसिफिक शासनाची फी तेवढी भरून देता येतो, असं काही नाही. फक्त त्याच्यामध्ये ह्या 34 वाहनांमध्ये ऑफलाईन मधील नोंदणी भासवून विविध 34 चारचाकी गाड्यांच्या कागदपत्रांची तपासणी न करताच ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. देशमुख, जोगेवार आणि खोब्रागडे या कर्मचाऱ्यांचं लॉग इन त्यामुळे बंद करण्यात आलंय. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी ही कारवाई केली. परिणामी उपप्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी आणि दलालांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आरटीओ विभागात 34 गाड्यांची बनावट नोंदणी झाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ऑफलाईन नोंदणी भासवत ऑनलाईन पद्धतीने ही संपूर्ण नोंदणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ज्या नोंदण्या ज्या आहेत त्या संपूर्ण नोंदण्या बनावट असल्याचं या ठिकाणी आता समोर आलंय. MH28 AJ ही सिरीज ट्रॅक्टरसाठी असताना दलालांच्या मदतीनं या सिरीज मधले काही नंबर इतर वाहनांना देण्यात आले आहेत. या प्रकरणी वाहनाच्या मालकांना सुद्धा चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. आरटीओ विभाग पुन्हा एकदा चर्चेत सापडला आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यावर आता आरटीओ विभागाचे वरिष्ठ अधिकारी नेमकी काय कारवाई करतात आणि बनावट नोंदणी झालेल्या गाड्यांची कशी तपासणी करतात हे पाहावं लागणार आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. तिकडे सदाभाऊ खोत यांना उधारीसाठी अडवण्यात आल्याचा प्रकार सांगोल्यात घडलाय. सांगोला पंचायत समितीच्या आवारामध्येच हा प्रकार घडला. 2014च्या लोकसभेच्या दरम्यानची काही उधारी बाकी आहे असा हॉटेल मालकाचा दावा होता आणि काही मिनिटं सदाभाऊ खोत आणि या हॉटेल मालकात वादविवादही झाला. सागरला सगळा विषय माहिती शंभू विचारला काय नाही तुम्ही पंचायत राज समितीच्या माध्यमातून सोलापूर दौऱ्यावरती या ठिकाणी आहे आणि सांगोला तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न आणि अंगावरती येण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता निश्चितपणानं निषेधार्थ तर आहेच. पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये आम्ही कंप्लेंट दिलेली आहे, एका आरोपीला ताब्यातही घेतलेलं आहे. परंतु अशा पद्धतीनं सदाभाऊ खोतचा आवाज हा राष्ट्रवादीला कदापिही दाबता येणार नाही. आम्ही शेवटपर्यंत या प्रस्तावितांच्या विरोधामध्ये निश्चितपणानं अगदी निश्चयपूर्वक लढत होणार. पुण्यात PMPच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरनं मोठं समाजभान दाखवलंय. रात्री 12 वाजता शेवटच्या प्रवासी बसमधून एका महिलेसोबत एकटीच या बसनं प्रवास करत होती आणि बस स्थानकावर कोणीच नव्हतं, पण तिला कोणीतरी न्यायला येणार होतं. या सगळ्यात या एकट्या महिलेला कुठे सोडणार, त्यामुळे माणुसकी बाळगत या बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरनं बराच काळ बस इथे उभी केली आणि त्यातून त्यांच्या समाजभानाचं जे दर्शन झालं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. हे आहेत नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर. कात्रज ते सासवड या मार्गावर चालणाऱ्या PMPLचे चालक आणि वाहक.
14 जूनच्या रात्री सासवड ते कात्रज अशी शेवटची फेरी करत असताना शेवटच्या बस स्टॉपवर उतरण्यासाठी एकच प्रवासी महिला प्रवासी गाडीत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. महिलेची विचारपूस केल्यानंतर तिचा दीर तिला घ्यायला येणार असल्याचं कळलं. पण दिराला फोनच लागत नसल्यानं नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर यांनी प्रवासी महिलेला रात्री बस स्टॉपवर एकटं न सोडण्याचा निर्णय घेतला. आम्ही 15 मिनिट थांबलो पण कोणी आलेलं नव्हतं. मग त्या बसमध्येच त्या प्रवाशाला लाईट वगैरे लावून तसंच बसवलेलं होतं महिलेला. त्याच्यासोबत एक बाळ होतं, ते बाळ झोपलेलं होतं, 2-3 पिशव्या होत्या. मग ते आम्ही असं ठरवलं ड्रायव्हर आणि मी की बाबा एवढ्या रात्रीची वेळ आहे, त्या महिलेला कसं सोडायचं एकटीला. तिथं एक भटकी कुत्रे होते 10-12 आणि रात्रीची वेळ असल्यामुळं काही प्रसंग काही व्हायला अजून मग आम्ही थांबलो. जर त्या ठिकाणी आपली घरातलीच व्यक्ती असती तर आपण काय केलं असतं असं समजून आम्ही त्या ठिकाणी थांबलो आणि त्या महिलेला तिच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जवळपास 15 मिनिटं या महिलेसोबत थांबल्यानंतर वाहक असलेल्या नवनाथ नागरे यांना स्थानिक नगरसेवक वसंत मोरे बाजूला उभे असल्याचं लक्षात आलं. त्यांनी महिलेची अडचण वसंत मोरे यांना सांगितली. मोरेंनी या महिलेला तिच्या घरी सोडायची तयारी दाखवली आणि सुखरूपपणे तिला घरी सोडलं. त्यांचे फोन बंद लागत होते, इकडचे फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया होते. मग मी घरी नेलं. घरी सोडल्यानंतर पण दरवाज्यातनं आतमध्ये जेव्हा ते गेल्या त्यांचा मी फोटो सुद्धा काढला की तो माझ्या सेपर साईडसाठी होता की उद्या माझ्या गाडीमध्ये जाताना कुणी पाहिलं होतं. त्यांना घरी सोडलं. मी त्यांना विचारलं, ताई एक फोटो काढू का तुमचा? ते म्हणलं हो काढा. ज्या प्रकारे नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर यांनी कर्तव्य पार पाडतानाच माणुसकीचं जतन केलं ते खरंच कौतुकास्पद आहे. प्रत्येकानं नागरे आणि दसवडकरांप्रमाणे विचार केला तर समाजात महिला सुरक्षेचा प्रश्नच उपस्थित राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक आनंद वार्ता. अखेर विदर्भात मान्सून दाखल झालाय. विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती नागपूरच्या हवामान विभागानं दिली. कालपासून अनेक भागात पाऊस पडतोय, त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासाही मिळाला. विदर्भ के सभी जिलों में मानसून का दाखिला हो चुका है और आने वाले दिनों में भी हम ऐसा अपेक्षित है कि हल्की से मध्यम वर्षा जो है सभी जिलों में मिलती रहेगी. पिछले दिनों में बहुत अच्छी बारिश विदर्भ में नहीं हुई है, तो मानसून की स्थिति जो है एक्टिव नहीं बोल सकते, थोड़ा स्लाइटली वीक टुवर्ड्स वीक साइड में थोड़ा सा है. और आने वाले दिनों में थोड़ा हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि बारिश थोड़ी बढ़ेगी और भारी वर्षा की भी चेतावनी जारी की गई है 1-2 जिलों में.